नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. एसटीआय मुख्य 2021च्या पेपरमध्ये विचारला गेलेला हा निवडणुकीवर आधारित प्रश्न सोडवायचा कसा, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. प्रश्न काय आहे? दोन उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली. यशस्वी उमेदवाराला वैध मताच्या 70% मते मिळाली आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला. तर एकूण किती मतदान झाले असा प्रश्न विचारलेला आहे. काय सांगितलं की एका निवडणुकीत जे काही मतदान झालेलं आहे त्यापैकी किती मते अवैध ठरली म्हणतात, तर 135 मते अवैध ठरली. आता आपलं काम इथून सुरू होतंय. काय सांगितलं की यशस्वी उमेदवाराला वैध मताच्या 70% मते पडलेली आहे. मग आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्या निवडणुकीत जे काही वैध मतं पडलेली असतील ती स्वतःमध्ये किती टक्के असणार आहे, तर स्वतःमध्ये 100% एवढे असणार आहे. आता या 100% निवडून येणाऱ्या उमेदवाराला किती टक्के मतदान पडले, तर 70% मतदान पडले. तर ऑब्व्हियसली पराभूत जो उमेदवार झाला त्याला 30% मतदान पडलेले असणार आहे, कारण दोनच उमेदवार आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं की इथं निवडून येणाऱ्या उमेदवाराला किती टक्के जास्त मतदान पडले, तर तुम्ही काय सांगाल सर की 70 आणि 30 याच्यामधला जो काही फरक आहे 40% एवढे मतदान जास्त पडले निवडून येणाऱ्या उमेदवाराला. पण प्रश्नाने हे सांगितलं की आपल्याला नाही, हे आपण काढलं. प्रश्न काय म्हणतो की निवडून येणारा उमेदवार हा 40,000 मतांनी विजयी झालेला आहे किंवा जास्त त्याला मतदान पडलेले. मग याचा अर्थ काय होतो की 40% वैध मतदान हे कशाच्या बरोबरीत आहे, तर 40,000 मतांच्या बरोबरीत आहे. तर यावरनं तुम्हाला 100% वैध मताची किंमत काढायची. ती कशी, तर अगोदर 1% वैध मताची व्हॅल्यू काढा. ती कशी काढणार, तर या 40ने 40,000ला भाग द्या. इथं पहिले 0 कट होतील. या 4ने भाग दिला, 4 1 4 आणि 3 0 ऍज इट इज राहतील. म्हणजे 1% वैध मत बरोबर किती, तर 1,000 मतं. यावरनं आपल्याला 100% वैध मताची व्हॅल्यू कशी मिळेल, तर 1,000ला आपण 100ने गुणलं तर आपल्याला 100% वैध मताची व्हॅल्यू मिळेल. मग आता 100ने गुणणं 1,000ला म्हणजे काय, तर त्याच्या समोर फक्त 2 शून्य ठेवणं म्हणजेच काय, तर 1,00,000 होतील. याचा अर्थ 100% जे काही वैध मतं झालेली आहेत ती किती झालेली आहेत, तर 1,00,000 झालेली आहे. पण आपल्याला काय विचारलंय की एकूण मतदान किती झालंय त्या निवडणुकीमध्ये. मग वैध किती झालेले आहेत, तर ते झाले 1,00,000 आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अवैध किती झालेले, तर ते 135. मग 1,00,000 अधिक 135 यांची जर बेरीज केली आपण विद्यार्थी मित्रांनो, तर ती बेरीज किती मिळणार आहे, 1,01,35 मतदान एवढं ते एकूण मतदान झालेलं आहे त्या निवडणुकीमध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आय होप विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हे स्पष्टीकरण समजलं असेल. आणि समजलंच असेल तर तुम्हाला सरावासाठी हा प्रश्न देतोय. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.